नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे अमेरिकेच्या निवडणुकी संदर्भातली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल मतदानानंतर दुसऱ्या दिवशीही स्पष्ट झालेला नाहीये. कोरोनामुळे वाढलेल्या टपाली मतांची मोजणी सुरूच असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आघाडीवर आहेत. मात्र विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान थांबवा अशी संघर्षमय भूमिका घेऊन गुंतागुंत वाढवली आहे. अॅरिझोना, नेवाडा, पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जिया या राज्यांमधील निकाल आता निर्णायक ठरणार असल्यानं त्यांच्याकडे लक्ष लागलंय. तर सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजयास समीप ते पोहोचले आहेत. जॉर्जियात ट्रम्प आणि बायडन यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळतीये. बायडन यांना 49.15% मतं तर ट्रम्प यांना 49.62% मतदान झालंय. अमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरू आहे आणि त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी शांत राहावं, संयम बाळगावा असं आवाहन जो बायडन यांनी केलंय. मतमोजणी पूर्ण झाल्यावर आमची टीम विजयी जाहीर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मतदारांच्या इच्छेनुसारच अध्यक्षांची निवड होईल. विल्मिंग्टनच्या क्वीन थिएटरमध्ये जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी मतमोजणीतले अपडेट दिले. कोरोना आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याविषयी त्यांनी भाष्य केलंय. निकालापूर्वीच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विक्रम नोंदवलाय. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवणारे ते उमेदवार ठरले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा विक्रमही त्यांनी यावेळी मोडीत काढलाय. अमेरिकेत काही टप्प्यातली मतमोजणी अजूनही सुरू आहे. डाऊनटाऊन डेट्रॉईटच्या TCF सेंटर बाहेर चॅलेंज वोट्सची मोजणी जी आहे ती केली जाते. स्टॉप द काउंट अशा घोषणा यावेळी केंद्राबाहेर देण्यात येत होत्या. नेवाडामध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा बायडन यांना मताधिक्य मिळताना दिसतंय, पण इथे अजूनही मोठ्या प्रमाणात मतमोजणी बाकी आहे. टपाल मतांचाही यामध्ये समावेश आहे. रिपब्लिकन पक्षाकडून मतमोजणीबद्दल दाखल करण्यात आलेले खटले म्हणजे मतदान प्रक्रियेबद्दल दाखवलेला अविश्वास आहे असं मत नेवाडाचे अटॉर्नी जनरल ॲरोन फोर्ड यांनी व्यक्त केलंय. पेनसिल्व्हेनियातल्या अलेगेनिया काउंटीमध्ये शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून टपाल मतांची मोजणी सुरू झाली आहे. 35,000 पैकी 29,000 मतांची मोजणी 5 पर्यंत न करण्याचे आदेश फेडरल कोर्टानं दिलेत. काउंटी एक्झिक्युटिव्ह रिच फिट्सगेराल्ड यांनी ही माहिती दिली आहे. फिलाडेल्फियामध्ये मतदान केंद्रांवरचे कर्मचारी मतमोजणीत गुंतलेले आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये अजूनही हजारो मतांची मोजणी बाकी आहे. विस्कॉन्सिन राज्यातल्या मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली आहे. तर 20,000 मतांनी इथून बायडन विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जॉर्जियातही अटलांटामध्ये मतमोजणी सुरू आहे. कोरोना संक्रमणामुळे टपाल मतांद्वारे मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. त्यांची मोजणी करण्याचं मोठं आव्हान आहे. महत्त्वाच्या राज्यांमध्ये ट्रम्प बायडन यांच्यात अटीतटीची लढत बघायला मिळतीये. पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात काटेकी टक्कर सुरू आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये आधी ट्रम्प आघाडीवर होते तर आता बायडन आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आता निसटती आघाडी त्यांच्याकडे असल्याचं एडिसन रिसर्चनं म्हटलंय. ट्रम्प यांच्याकडे 49.5% मतं आहेत तर बायडन यांच्याकडे 49.2% मतं आहेत. शिवाय जॉर्जियामध्ये ट्रम्प यांचं मताधिक्य हे 1800 मतांनी कमी झालंय. दरम्यान पेनसिल्व्हेनियामध्येच आणखीन 1700 बॅलेट्स आहेत. अमेरिकन पोस्टल सेवेनं ही माहिती दिली आहे. अमेरिकेत मतमोजणी सुरू असून महासत्तेच्या सत्तापटाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी मतमोजणी प्रक्रियेवर सडकून टीका केली आहे. फिलाडेल्फिया इथली मतमोजणी प्रक्रिया ही फसवणूक असून निवडणुकीची चेष्टा केली जात असल्याची टीका एरिकनं केली आहे. पेनसिल्व्हेनिया इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत रुडी गिउलियानी आणि लारा ट्रम्प हे देखील उपस्थित होते. तर रुडी आणि लारा यांनी देखील मतमोजणी प्रक्रियेचा निषेध नोंदवलाय. फिलाडेल्फियामध्ये गुरुवारी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं बघायला मिळालं. यावेळी राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांची मतमोजणी ही मेल इन मतपत्रिकेद्वारे करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. फिलाडेल्फियाच्या रस्त्यांवर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याची ही दृश्य आहेत. प्रत्येक मत मोजा असे फलक देखील नागरिकांच्या हातात बघायला मिळाले. तसंच झेंडे घेऊनही नागरिक यावेळी रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गुरुवारी फिलाडेल्फिया इथल्या पेनसिल्व्हेनिया
कन्व्हेन्शन सेंटर बाहेर गर्दी केली होती। मतमोजणी केंद्रावर प्रवेश देण्याची मागणी ट्रम्प समर्थकांनी केली आहे। यावेळी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। तो फलक दाखवून मतमोजणी विरोधात निषेधही नोंदवण्यात आला। गुरुवारी सकाळी ट्रम्प यांनी मतमोजणी थांबवण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं। त्यांच्या या ट्विटनंतर ट्रम्प समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत। मतमोजणीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलंय। राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प समर्थक आणि विरोधकांची अमेरिकेत निदर्शनं सुरू झाली आहेत। हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर विविध शहरातून 50हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे। डेन्व्हरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या संघर्षानंतर 4 आंदोलकांना अटकही करण्यात आली आहे। तर मिनियापोलिसमध्ये वाहतूक कोंडी करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्यात आली आहे। न्यूयॉर्कमधूनही 50 जणांना अटक करण्यात आली असून पोर्टलँडमध्ये आंदोलकांमुळे तणावात मोठी वाढ झाली आहे। तर पोलिसांनी या भागात दंगलीची स्थिती असल्याचं जाहीर केलं आहे। यावेळी 11 जणांना अटक करण्यात आली असून या आंदोलकांकडून हातोडे रायफल्सही जप्त करण्यात आले। नॉर्थ कॅरोलिनातही मतमोजणी सुरू आहे। इथून डोनाल्ड ट्रम्प बायडन यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत। मतमोजणीला वेळ लागतो आणि त्यामुळे टार हिल राज्यातल्या मतदारांना चिंता वाटते। काही राज्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींमुळे ही प्रक्रिया आणखीनच लांबणार असं दिसतंय। मतमोजणी सुरू असल्यानं मतदारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे। निकाल काहीही लागला तरी एका देशातले नागरिक म्हणून सर्वांना सौहार्दपूर्ण वातावरणात राहता यावं अशी इच्छा नागरिक व्यक्त करतायत। जगभरात अमेरिकेच्या निवडणुकीविषयी उत्सुकता वाढली। अजूनही मतमोजणी बाकी आहे। पेनिन्सिल्व्हेनियातही कोण जिंकून येणार याबद्दल मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। नेहमीपेक्षा यावर्षी मतमोजणी प्रक्रियेला वेळ लागतोय। तर काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याचंही वृत्त समोर येत आहे। ट्रम्प हे मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर लगेचच वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊस बाहेर ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर प्लाझाजवळ या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली। ट्रम्प यांचा पराभव होत असल्यानं आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। दरम्यान व्हाईट हाऊसच्याच बाहेर काही ठिकाणी ट्रम्प समर्थकही गोळा झाले होते। खबरदारी म्हणून या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या राज्यांपैकी मिशिगन आणि पेनिन्सिल्व्हेनिया इथल्या टपाली मतदानाच्या मोजणी मुद्द्यावरून ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेनं न्यायालयात दावे दाखल केलेत। विस्कॉन्सिन इथे त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। ज्या ठिकाणी मतांची हाताळणी आणि मोजणी होत आहे त्या ठिकाणी प्रचार मोहिमेतील निरीक्षकांना मुक्त प्रवेश मिळावा अशी या दोन्ही राज्यांमधील दाव्यांमध्ये मागणी करण्यात आली आहे। तर पेनिन्सिल्व्हेनियातील मतमोजणी सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली असल्याचं वृत्त एका अमेरिकन प्रसार माध्यमानं दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसलाय। जॉर्जिया आणि मिशिगन या दोन्ही राज्यांमधील कायदेशीर लढाई त्यांचा पराभव झालाय। व्हाईट हाऊसच्या शर्यतीत पिछाडीवर पडत असल्याचं दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार जो बायडन आणि डेमोक्रॅटवरती घोटाळ्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी कोर्टात धावही घेतली। पण जॉर्जिया आणि मिशिगनमधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ही याचिका फेटाळून लावली आहे। या दोन्ही राज्यांमध्ये ट्रम्प आणि बायडन यांच्यात अटीतटीची लढत होती। डेमोक्रॅटिकचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी गुरुवारी कोरोना परिस्थितीच्या सद्य परिस्थितीची माहिती घेतली। यावेळी ते विल्मिंग्टन इथल्या क्वीन थिएटरमध्ये दाखल झाले होते। बायडन यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती। बायडन हे 270ची मॅजिक फिगरची जवळ पोहोचल्याचं बघायला मिळतंय। तर ट्रम्प यांना या फिगरपासून बरंच लांब राहावं लागलंय। डेमोक्रॅटिकचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेत काही ठिकाणी हिंसाचार बघायला मिळतोय तर काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून घोषणाबाजीही करतायत। गुरुवारी विल्मिंग्टनमधल्या थिएटरमध्ये बायडन आले होते आणि यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी मतमोजणी पूर्ण झाल्यावर आपणच विजयी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरू आहे। व्हाईट हाऊसवरती विजय मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी अद्यापही मॅजिक फिगर गाठलेली नाहीये। परंतु डेमोक्रॅटिकचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन हे मॅजिक फिगरच्या अगदी जवळ आहेत। तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅजिक फिगरपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा प्रवास करावा लागणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून मतमोजणी सुरू आहे। अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे। दरम्यान भारतातही अमेरिकेच्या निवडणुकीचा रंग बघायला मिळतोय। चेन्नईतील थुलासेंद्रपुरममधील ग्रामस्थांनी डेमोक्रॅटिकच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत। अंगणात रांगोळी काढून ग्रामस्थांनी हॅरिस यांना शुभेच्छा दिल्यात।
वी विश कमला हॅरिस विन असा संदेशही यावेळी त्यांनी या रांगोळीतून लिहिलेला आहे. हॅरिस यांच्या आईचा जन्म चेन्नईतील थुलासेंद्रपुरम या गावी झालाय. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय. तर कमला हॅरिस यांच्यासाठी मतदानाआधी चेन्नईतील थुलासेंद्रपुरम गावात पूजाही करण्यात आली होती. गावातील मंदिरात ग्रामस्थांनी पूजा केली आहे. यावेळी आरती करून त्यांच्या यशासाठी देवाकडे साकडे देखील घालण्यात आलाय. हॅरिस उपराष्ट्रपती झाल्यानंतर ते आमच्या गावाला अवश्य भेट देतील असा विश्वासही या ग्रामस्थांनी बोलून दाखवलाय. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकन निवडणुकांमधील अनिश्चिततेमुळे जागतिक स्तरावर याचे पडसाद बघायला मिळतील अशी शक्यता रशियाने व्यक्त केली आहे. या निकालामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतील असं मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी व्यक्त केलं. बायडन निवडून आले तर तेही अमेरिका रशियातल्या संबंधांमध्ये स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विश्लेषक मिखेल यांनी व्यक्त केलंय. तर ट्रम्प निवडून आले तर दोन्ही देशांमधले संबंध चांगले राहतील असं मत काहींनी व्यक्त केलंय. इराणच्या नागरिकांनी अमेरिकेतल्या निवडणुकांविषयी मतं व्यक्त केली आहेत. बायडन किंवा ट्रम्प कुणीही निवडून आलं तरी अमेरिकेच्या इराणविषयीच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय. व्हाईट हाऊसमध्ये कुणीही अध्यक्षपदी आलं तरी इराणबद्दलची शत्रुत्वाची भावना कायम राहील असं तेहरानच्या नागरिकांना वाटतंय. बातमी जर्मनीतून. जर्मनीतल्या काही नागरिकांनी देखील जो बायडन यांना पाठिंबा दिला तर व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्पच जातील असं मत काहींनी व्यक्त केलंय. डेट्रॉईट फिनिक्समध्ये मत कमी मिळाल्यानं बुधवारी ट्रम्प समर्थकांनी निषेध व्यक्त केला. तर ट्रम्प विरोधकांनी सर्व मतांची योग्य मोजणी व्हावी अशी मागणी करत अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये आंदोलनं केली आहेत. अमेरिका निवडणूक प्रक्रियेतही उणीवा आहेत हे मान्य करणं गरजेचं आहे असं मत टांझानियातल्या नागरिकांनी व्यक्त केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानं जगभरात अमेरिकन लोकशाहीच्या प्रतिमेला तडा जाईल, विश्वासार्हता कमी होईल असंही काहींना वाटतंय. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली यांनी आपल्या दुसऱ्या टर्मच्या पुढच्या 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. गुरुवारी कडक सुरक्षेमध्ये हा सोहळा पार पडलाय. दरम्यान विरोधकांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. शपथविधी सोहळ्याला कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तर पोलीस आणि सैन्याचा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. दरम्यान टांझानियाच्या 2 मुख्य विरोधी पक्षाचे नेते वाझालेंडो आणि चाडेमा यांच्यावरती बेकायदेशीररित्या विधानसभा आयोजित केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. इराण आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांनी आपल्या संरक्षण सहकार्य कायम ठेवलेलं आहे. यावेळी सैन्य आणि इतर करारांवरती आक्षेप घेतलेला अमेरिकेला विरोधही दर्शवलाय. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावद जरीफ यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी कराकसमध्ये व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयाला भेट दिली. मोहम्मद यांनी व्हेनेझुएलाचे उपराष्ट्रपती डेल्सी रोड्रिग्स आणि व्हेनेझुएलाचे समकक्ष जॉर्ज अरेझा यांची भेट घेतली. बेलारूसच्या विरोधी पक्षनेते स्वितलाना शिखानोस्काया यांनी गुरुवारी ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबॅस्टियन कुर्ज यांची भेट घेतली. व्हिएन्ना येथे त्यांची भेट झाली असून शिखानोस्काया यांनी युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. चीननं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडेन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपासाठी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आलाय. शिवाय चीननं भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणांवर देखील स्थगिती आणली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलंय. कोरोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरूपाचा असेल असं देखील चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोना संक्रमण काही भागात वाढत असताना चीनमध्ये चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोचं उद्घाटन झालं. दरवर्षीच्या तुलनेत कोरोनामुळे इथल्या ग्राहकांचं प्रमाण कमी झालंय. 5 ते 10 नोव्हेंबर दरम्यान एक्स्पो जो आहे तो या ठिकाणी सुरू असणार आहे. तर अध्यक्ष शी जिनपिंग यांनी याचं उद्घाटन केलंय. ॲस्ट्राझेनेका कंपनीनं कोरोना प्रतिबंधक लस या वर्षीच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. उत्पादन वाढवून लवकरात लवकर जानेवारीपर्यंत ती लाखो नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रतिबंधक लशीच्या चाचण्यांचे अहवाल आले की लवकरात लवकर ती पोहोचवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. कोरोना संकटामुळे जागतिक पातळीवर ताण जाणवतोय आणि तोच कमी करण्याचा प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.
लंडनच्या रस्त्यांवर गुरुवारी शुकशुकाट बघायला मिळाला. इंग्लंडने दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रवेश केलाय. पहिल्या दिवशी लंडनमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं. कोरोना निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. दरम्यान ब्रिटिश सरकार आणि बँक ऑफ इंग्लंडनं संयुक्तरित्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करण्याची योजना आखली आहे. पगार समर्थन कार्यक्रमातही वाढ करण्यात आली आहे. सरकारनं 2 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंडमध्ये दुसरा लॉकडाऊन लागू करण्यात आला असून दुसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर तुरळक नागरिकांची ये जा बघायला मिळाली. लंडनच्या ट्रॅफलगर स्क्वेअर तसंच सेंट पॉल कॅथेड्रल आणि दक्षिण बँक परिसरातली ही दृश्य आहेत. यावेळी रस्त्यांवरती नेहमीप्रमाणे गर्दी दिसत नव्हती, तर मोजक्याच वाहनांची ये जा रस्त्यावरून सुरू होती. रस्ते आणि परिसर सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. ग्रीसमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी शनिवारपासून 3 आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. आरोग्य व्यवस्थेवरचा वाढता ताण पाहता हा ताण आताच रोखणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य संसर्गजन्य रोगतज्ञ सितिरियोस देखील उपस्थित होते. रशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना बघायला मिळते. दरम्यान रशियातील लष्करी रुग्णालयात आता कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार केले जात आहेत. देशातील दक्षिण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी लष्करी रुग्णालयाचा वापर केला जातोय. लष्कराचे डॉक्टर रुग्णांवरती उपचार करताना यावेळी दिसत आहेत. तसंच मॉस्कोमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संरक्षण मंत्री हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना बघायला मिळत आहेत. राज्यातील RURTRद्वारे हे दृश्य प्रसारित करण्यात आलंय. रशियामध्ये सप्टेंबरपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये. बातमी स्पेनमधून. स्पेनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. दरम्यान आरोग्य व्यवस्थेवर याचा ताण पडतोय. रुग्णालयात होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. बार्सिलोनातील रुग्णालयामधील ICU विभाग पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. रुग्णालयामधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचं संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख यांनी म्हटलंय. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता रुग्णालयात आणखी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. फ्रान्समध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पॅरिस शहराजवळच्या 5 प्रमुख रेल्वे स्थानकांवरती जलद रॅपिड कोरोना टेस्ट केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. रॅपिड कोरोना टेस्टमुळे प्रवाशांच्या हाती केवळ 20 मिनिटांमध्ये निकाल येतोय. फोंटेनय सूस बोईस रेल्वे स्थानकाबाहेर ही दृश्य आहेत आणि या स्थानकाबाहेर नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी डेनिश शेतात 1 दशलक्ष लोकरीच्या शेतीची छाटणी करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यांच्या मते कोरोना व्हायरस मानवामध्ये पुन्हा संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे. फ्रेडरिक्सेन यांनी गुरुवारी सांगितलं की संसर्गाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न करूनही देशात 207 लोकर शेतात कोरोना विषाणू आढळला आणि हा विषाणू देखील लोकरीमध्ये परावर्तित होतोय आणि त्यामुळे लोकांमध्ये तणाव अधिक वाढलाय. तर फ्रेडरिकेन यांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवातीला बातमी आहे ऑस्ट्रियामधून. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याप्रकरणी ऑस्ट्रिया FBI सोबत सखोल काम करत असल्याची माहिती गृहमंत्री कार्ल नेहमॅर यांनी दिली आहे. व्हिएन्नामध्ये झालेल्या हल्ल्यात 4 नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि दरम्यान या प्रकरणातील 20 वर्षीय आरोपी कुस्तीम याला याआधी सिरियात IS मध्ये जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलंय. एका युवतीच्या अपहरणानंतर आणि हत्येच्या निषेधार्थ शालेय गणवेश परिधान केलेले शेकडो आंदोलनकर्ते गुरुवारी हैतीच्या राजधानीत रस्त्यावर उतरले होते. रविवारी शालेय विद्यार्थिनी एव्हलिन सिंक्रेचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्यानंतर नातेवाईकांनी सांगितलं की तिच्या अपहरणकर्त्यांनी मोठी खंडणी मागितली होती आणि ती देण्यास आम्ही अपयशी ठरलो आणि त्याचमुळे आमच्या मुलीची हत्या करण्यात आली. देशातील मानवाधिकार संघटनेचे एकूणच देशाच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित त्यांनी केलेला आहे. तसंच अर्थव्यवस्थेचा गैरव्यवहार आणि परदेशी बँकांच्या खात्यात कोट्यवधी आंतरराष्ट्रीय सहाय्य करणाऱ्यांना जबाबदार धरण्यास नकार दिल्याच्या आरोपावरून अध्यक्ष जुएल मोईस यांना हद्दपार करण्याची मागणी हैतीमध्ये होऊ लागली आहे. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान अबी यांनी देशाचा सत्ताधारी पक्ष टायग्रे पीपल्स लिबरेशनवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या हल्ल्यामुळे अनेक शहीद झालेले आहेत, तर अनेक जण जखमी झाल्याचं देखील कळते आणि मालमत्तेचंही नुकसान झाल्याचं एका वृत्तवाहिनीने सांगितलंय। आणि त्यामुळे मंत्रिमंडळानं या प्रदेशात 6 महिन्यांसाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे। तसंच केंद्रीय अधिकाऱ्यांनी तिग्रे येथे वीज, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवाही बंद ठेवल्या आहेत। पंतप्रधान अबी यांच्याशी चर्चा होण्यापूर्वी सरकार आणि युतीचा ताण वाढलेला आहे। तर अलीकडच्या काही महिन्यात दोन्ही बाजूंनी तणाव वाढल्याचं बघायला मिळतंय। मंगळवारी फेडरल संसदेनं TPLFला दहशतवादी संघटना म्हणून नेमण्याचा प्रस्तावही दिलाय। हरिकेन एटा वादळामुळे मध्य अमेरिकेत मृत्यूची संख्या किमान 13 वर पोहोचली आहे। एटा वादळामुळे गुरुवारी होंडुरासमधील घरांमध्ये पूर आला। हवामान खात्यानं सांगितलं की या शक्तिशाली चक्रीवादळाचा तडाखा पुन्हाही बसण्याची शक्यता आहे आणि पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला क्युबा आणि फ्लोरिडाच्या दिशेने हे वादळ जाईल। मंगळवारी निकाराग्वा इथे जर वादळाचा तडाखा बसला तर हे 4थं चक्रीवादळ असेल। हे वादळ आणि एक उष्णकटिबंधीय वादळ बनलं होतं, त्यामुळे हळूहळू त्याची तीव्रता कमी झाली। मात्र पाऊस जोरदार कोसळत होता आणि त्यामुळे मध्य अमेरिकेचा बराचसा भाग अतिदक्षतेत आहे। एटामुळे ताशी 45 प्रति किलोमीटर वेगानं वारं वाहिलं आणि गुरुवारी वायव्येच्या दिशेनं 15 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत होतं। प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि विनोदी कलाकार गिगी प्रोएटी यांचं वयाच्या 80व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं 2 नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच निधन झालंय। गिगी या लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रोमने 5 नोव्हेंबरला शोकसभाही आयोजित केली होती। गिगीला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडो चाहते अंत्ययात्रेत हजर होते। गर्दीमुळे पोलीसही तैनात होते। तर गिगी यांची अंत्ययात्रा ही मोटारकेड या ठिकाणच्या सिटी हॉल इथून सुरू झाली। विला बोर्गिजमधील ग्लोब थिएटरकडे जाण्यापूर्वी त्यांनी बनवलेलं आणि 17 वर्षांपासून दिग्दर्शित करणारे एलिझाबेथन थिएटर, जे त्यांच्या स्मृती समर्पित आहे, या नाट्यगृहाच्या बाहेर अनेक दिग्गज अभिनेते आणि त्यांचे मित्रपरिवार गिगींना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे होते। आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।